ह्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणाकडे जाणार आहोतच. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तसेच ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक तथा समीक्षक, दलित पॅंथर चळवळीचे संस्थापक, शोषितांच्या साहित्यातील एक महत्त्वाचा भाग, ज्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला नेहमी जातीय अन्याय, दलितांचे जीवन, सामाजिक संघर्ष आणि राजकीय जागरूकता या विषयांचा समावेश दिसतोच. तर आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जे.व्ही. पवार साहेब यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला संबोधित करावं. तथागत गौतम बुद्ध, क्रांतिबा फुले, बाबासाहेब, क्रांतिज्योती या सगळ्या आमच्या आदर्शांना अभिवादन करून आज या ठिकाणी या काय विशिष्ट प्रकारच्या पुस्तक प्रकाशनाला आपण हजर आहात. या निमित्तानं माझ्या सहकारी आशा अर्थात आहेत आणि गेले कित्येक वर्ष आम्ही एका विचाराने काम करत आहोत. त्या प्रतिभाताई, आपण सगळे आणि खूप चांगलं विवेचन करणारे माझे नवीन दोस्त आपणा सगळ्यांना सेवेने जयभीम करून मी या विषयाशी संदर्भात बोलतोय. हे जे फील्ड आहे किंवा हे जे क्षेत्र आहे कॉमिकचं, ते आम्ही सगळ्यांनी निग्लेक्ट केलेलं होतं. दिस वॉज द निग्लेक्टेड एरिया. कारण याच्या बाबतीमध्ये आम्ही फार कधी कोणी सिरियसली विचार केला नाही. जे अत्यंत पॉवरफुल होतं तेच आम्ही नाकारलं होतं. त्याचं कारण असं की काहीही झालं तरी तुम्ही असाल, मी असाल, इयत्ता पहिली ड मध्ये असताना आपण ज्या कविता जे ऐकलेल्या असतं त्या आपल्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण ते पाठांतरच असतं, ते विसरतच नसतं आपण. म्हणजे लहानपणाच्या बरोबर जे हृदयावर उमटलेलं असतं की रेखाटलेलं असतं ते कायमचं असतं. या दृष्टीनं इतर काही धर्मीय लोकांनी जे प्रकार केले त्यामुळे त्यांचे विचार ते कायमचे राहिले. अगदीच एखाद्याचा धर्माचा कोणातरी उल्लेख करायचा म्हणून मी मुस्लिमांचा करू इच्छितो की त्यांचे लहान लहान मुलांना ते काही विशिष्ट प्रकारे त्या आधीच शाळेत जाण्याच्या आधी किंवा ज्याला आपण अलीकडच्या काळात, आमच्या काळात आम्ही 7वीच्या नंतर शाळेत जात होतो. 7वीपर्यंत आम्हाला खेळायलाच संधी होती. आता दुसरी ते तिसऱ्या वर्षात मुलांना खेळण्याऐवजी त्याला ते शिक्षणाला बांधलं जातं. त्या वयामध्ये मुस्लिम मंडळी किंवा मुस्लिमांचे जे कोण लोक असतील ते त्या मुलांना आपला धर्म त्यांच्यावर बिंबवण्यासाठी प्रयत्न करतात. पण हे सगळीकडेच होत नाही. त्यामुळे फारच महत्त्वाचं आहे. या दृष्टीनं मी काही माझ्या आठवणी किंवा माझ्या संदर्भात राहीन. पण जेव्हा मला या विषयाबद्दल विचारण्यात आलं, 4-5 दिवसापूर्वीच विचारण्यात आलं, मी तसा वयानं तुमच्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे, अधिकार वागतो एक अधिकार आहे माझा की मी तुमच्यापेक्षा सगळ्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. वयाने मोठा आहे म्हणजे मी ज्ञानाने मोठा आहे असं म्हणत नाही, मी कशाने मोठं नाही. पण मला अधिकार आहे माझ्या मी तुमच्या वयाने मोठा असल्याचा. तरीसुद्धा मी चालता येत नाही, व नाही करता. चळवळीतलं माझं आयुष्य गेलेलं आहे. किंवा चळवळीचे जे.व्ही. पवार चळवळ असं जरी असलं ते गेल्या आठवड्यात मी विदर्भात अत्यंत वाईट तिकडं अवस्था आहे, त्यासाठी मला तिकडं जावं लागलं होतं. मी गेलो होतो. मला तिथं दुसरं एका राहुलनं
त्याचं नाव आहे राहुल प्रधान. त्याचे वडील हे माझे फार जुन्या काळातले सहकारी एस एम प्रधान. त्यांचा कार्यक्रम असला की आपण फोन बंद ठेवतो, मोबाईल बंद. त्यांचा 2-3 वेळा फोन येऊन गेला आणि त्यांनी सांगितलं, "मी राहुल बोलतोय आणि राहुलच्या कार्यक्रमाला तुम्हाला जायचं आहे. विनंती वगैरे काही नाही. जाल का? जमेल का? शक्य आहे का? वेळ आहे का?" वगैरे, वगैरे काही नाही. "तुम्हाला राहुलच्या कार्यक्रमाला जायचं आहे." ऑर्डरच त्याची होती. तसं मला कोणी ऑर्डर देऊ शकतो. लहान मुलं असला तरी त्याची ऑर्डर मी मानतो. आणि ही ऑर्डर इतकी मग तो लोक ऑर्डर तर देतोच मला, ते ठीक आहे. माझ्या मुलाचा मुलगा असल्यामुळे मी ती ऑर्डर मान्य करेन. पण मला नेमकं जायचंय कशासाठी? कोण राहुल आहे? त्याने काय केलंय आणि त्याच्याकडे मला कशाला जायला सांगतोस तू? त्याने सांगितलं, कॉमिक नावाचा प्रकार हा जो आहे, या नावाच्या प्रकारावर त्यांचं हे असं आहे आणि त्यासाठी तुला अमुक असा 1 दिवस ॲडव्हान्समध्ये तुला जावं लागेल. तसं आपण वेळेचे अलीकडे प्रतिभाताई समोर आहेत. आम्हाला वेळेचं फार रेशनिंग करावं लागतं. रेशनिंग एवढं करावं लागतं ना वेळेचं, जे काम भरपूर पडलेलं आहे आणि वेळ कमी आहे. जे सोंगं जे आहे जास्त, सोंगच म्हणू आपण जे काही करतो ते कधी फार क्रांतिकारक करतो असं मी म्हणणार नाही. पण सोंगं आपल्याला बरीच करावी लागतात आणि वेळ कमी असतो. त्यामुळे एका दिवशी कुठेतरी आधी जाऊन राहिलं, सकाळी कार्यक्रम करणं असल्या गोष्टीला आपण सहसा बळी पडत नाही. आम्ही त्या दिवशी प्रयत्न करू असं पण पडतो. नाही, तुम्हाला आधी जायचं आहे आणि जायचं आहे. हे मी सुरुवातीला म्हटलं, हा निग्लेक्टेड एरिया जो होता, लहानपणी ज्याचा आता आपण सगळ्यांनी उल्लेख केला, ते अनेक प्रकारची कॉमिक्स आपण पण वाचलेली आहेत. मग ती रामाची असेल, कृष्णाची असेल, महाभारतातली असेल, सगळ्याची असेल. ते आपल्याला बिंबवण्याचा प्रयत्न केला कधीतरी. आपण बिंबवून घेतलं की नाही हा प्रश्न नव्हता, पण पटवण्याचा प्रयत्न केला. या दृष्टीनं राहुल मी आणि तुम्हाला देखील सांगतो, एका गुजरातमधल्या 2 आर्टिस्ट बिसराणी, दोन्ही आर्टिस्ट आहेत. त्याने अशा प्रकारचा एक खूप वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम त्यांनी प्रयोग केला. ती सगळी ते माझ्या जवळचे आहेत. मुंबईच्या PPH नावाचं जे बुक डेपो आहे मुंबईचं, पीपल्स पब्लिशिंग हाऊस किंवा लोकवाङ्मय म्हणू आपण. त्यांच्याकडे ती मी पुस्तकं ठेवायला लावलेत त्यांची ती. पण तो त्या भाषेमध्ये, केवळ एकाच भाषेमध्ये असा त्यांनी तो प्रयोग केला. यशस्वी झाला नाही, असं मी म्हणेन. कारण ते तितक्याच प्रचंड प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पण मराठीत ज्यावेळेला मला असं सांगण्यात आलं, राहुलने असं केलंय, मी स्वतःलाच बोलतो, की आम्ही खूप गोष्टी ज्या करायला पाहिजे होत्या, त्या न करता आम्ही इतर गोष्टी करत राहिलो. अर्थात काळाची गरज पण तशी होती. आता उदाहरणार्थ माझ्या बाबतीत म्हटलं, की आपण म्हणजे बऱ्याच वेळा आपण ढालेंचा उल्लेख करत होतो. ढाले असतील, रसाळ असतील, पवार असतील. आम्हाला इतर गोष्टी करता आल्या असत्या, परंतु एक काळाची गरज अशी होती, की नाही आधी हे केलं पाहिजे. त्यामुळे प्रायोरिटी कशाला द्यायची हे ज्याला त्याला ठरवता आलं पाहिजे. आम्ही चुकीचं केलं असेल कदाचित, पण प्रायोरिटी आम्ही आरडाओरडीला दिली. आरडाओरड करणं आवश्यक होतं, कारण समोरच्या माणसाला दम दिल्याशिवाय किंवा आरडाओरड केल्याशिवाय समोरचा माणूसही जर ऐकत नसेल, तर तेवढ्यापुरती दादागिरी करणं आवश्यक होतं, ते आम्ही केले. पण जे मूलभूत काम जे असतं, त्या मूलभूत कामाकडं आम्ही दुर्लक्ष केलं. या दृष्टीने जर पाहिलं तर ज्याला आपण अत्यंत महत्त्वाचा शब्द आपण वापरला तो सांस्कृतिक कणा म्हणतो. त्याचा शब्द होता सांस्कृतिक कणा. कणा हा नेहमी ताठरतेच्या उपयोगासाठी बी असतो. कणा हा लपण्यासाठी किंवा वाकण्यासाठी कणाचा उपयोग होत नाही. कणा म्हटलं की तो ताठरच असतो. त्याला काय तुम्ही म्हणून काहीही म्हणू नका. लवचिक म्हणू नका, काही म्हणू नका. कणा म्हटला की तो ताठरच असतो. कणाचा आणि लवचिकपणाशी किंवा वाकण्याशी काही संबंध नसतो. हा जो ताठर कणा आहे, हा जो कणा आहे, मी ताठर नाही, मी चुकतो मी. कणा आहे, या सांस्कृतिक कण्याकडं
आम्ही सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. आम्ही सगळ्यांनी दुर्लक्ष केलं सांस्कृतिक कलाकडं. या दृष्टीनं माझ्या आयुष्याच्या नंतरच्या काळात जे प्रकार घडले ते मी सांगेन. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी, जर मी तुम्हाला सांगितलं, की बाबासाहेबांनी हे एवढं सगळं करत असतात, आम्हाला आश्चर्य वाटतं ताई. बाबासाहेबाला आयुष्य प्रत्यक्ष जगण्यात जे कर्तृत्वाचं आयुष्य जेमतेम 29 वर्ष मिळालेलं आहे. जेमतेम 29 वर्ष. म्हणजे त्यांनी 19 मार्च 1927 या दिवशी पहिल्यांदा जनलढा उभा केला. रस्त्यात उतरले. 19 मार्च 1927 या दिवशी पहिला प्रथम ते रस्त्यात उतरले आणि 6 डिसेंबर 1956ला कधीतरी कोणत्याही वेळेला आता वेळ कोणी सांगू शकत नाही. त्यावेळेस त्यांचं महापरिनिर्वाण झालं. या उण्यापुऱ्या 29 वर्षामध्ये ज्या माणसानं जग इकडचं तिकडं केलं म्हणा किंवा हजारो वर्षाची परंपरा, हजारो वर्षाचा इतिहास त्यांनी बदलून टाकला, कलाटणी दिली. आश्चर्य वाटतं आमच्या सरकारला, की 29 वर्षात हे त्यांचं जे झालं, ते कसं काय शक्य झालं? हा प्रश्न आहे. पण ते त्यांनी करून दाखवलं. त्याचं मुळाचं आहे, की त्यांनी सुरुवातीलाच त्यांनी सांस्कृतिक उत्थापनाची चळवळ सुरू केली. ज्याचं त्यांनी कुठंही नाव पुढं घेत नव्हते ते. अगदी 1927 साली सुद्धा घेतलं नाही आणि 1950 साली सुद्धा त्यांनी घेतलं नाही. पण ते सांस्कृतिक उत्थापन करत गेले आणि या सांस्कृतिक उत्थापनाची सुरुवात आपण पाहिली तर ती केळुसर गुरुजीपासून आपण म्हणतोय, ही सांस्कृतिक उत्थापनाची. आणि हे सांस्कृतिक जे उत्थापन, मी त्याला मुद्दाम शब्द वापरतो उत्थापन, उन्नयन म्हणू तर. हे उन्नयन की हे उत्थापन हे बाबासाहेबांना आयुष्याच्या सकाळपासूनच पाहिजे होतं. बाबासाहेबांनी अमुक केलं, इतक्या वर्षांनी केलं वगैरे काही नाही. त्यांचं जे उत्थापन करायचं जे स्वप्न होतं, ते त्यांनी गुरुजींचं पुस्तक वाचल्यापासून, केळुसकर गुरुजींचं पुस्तक वाचल्यापासून त्यांनी ते सुरुवात केलं होतं. आणि त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं, की मला या देशामध्ये काय आणायचंय किंवा काय करायचंय, हे त्याने आयुष्याच्या सकाळी ठरवलंय. आयुष्याच्या संध्याकाळी ते त्यांनी पूर्ण केलं. 14 ऑक्टोबरला त्यांनी ते पूर्ण केलं असेल, परंतु आयुष्याच्या सकाळी त्यांनी जे सुरू केलं, ते हे सांस्कृतिक उत्थापनासाठी केलं. कारण ते बघत होते, की मी आता अमेरिकेत आहे. मी अमेरिकेत आहे. इथं मला माझ्या अमेरिकेतले दोस्त मला घट्ट मिठी मारतायत, आलिंगन देत आहेत आणि याच वेळेला माझ्या देशातली माणसं माझ्याच सावलीला घाबरतायत. सावलीसुद्धा पडू देत नाहीत. हा जो फरक आहे, हा हे जे आहे, याला सावलीला भिणं आणि आलिंगन मारणं, आलिंगन देणं, या ज्या 2 गोष्टीमधला ही जी दरी आहे, ही दरी मिटवणं हे माझ्या आयुष्यातलं प्रायोरिटी आहे. आणि त्यांनी त्या प्रायोरिटीप्रमाणे नाव न घेता, कुठेही त्या प्रायोरिटीचं त्यांनी नाव घेतलं नाही आणि मग महाड केलं. महाड केलं म्हणजे त्याला पाणी मिळत नव्हतं अशातला भाग नाही, की ते स्वतःच म्हणाले, की "मी पाणी नाही प्यालो काल या महाडच्या तळ्याचं, म्हणून मी काय मेलो नाही, अमुक केलेलं आहे, तुम्ही काय हे नाही." पण मी पाणी पिणं म्हणजे माझ्यावर ज्या बंद्या आहेत, माझ्या स्वभावाच्या ज्या बंद्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बंद्या आहेत, त्यापैकी ज्या लोटीबंदी, भेटीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, या सगळ्या ज्या माझ्यावर ज्या टाकलेल्या बंद्या आहेत, या बंद्या तोडून मला तो समाज निर्माण करायचा आहे, जो आज मी अमेरिकेत उपभोगतो आहे. मी आज अमेरिकेत जो उपभोगतोय, तो समाज मला निर्माण करायचा आहे. आणि त्यासाठी देखील ते बघत होते, की इथं सुद्धा माझ्यासमोर एक काळा आणि एक गोरा. माझ्यासमोर एक काळा आणि एक गोरा. काळ्याला काळच म्हटलं जाते, कारण तो दृश्य काळा आहे. माझ्या देशामध्ये ही दृश्यता नसेल. म्हणजे घाऱ्या डोळ्याचा माणूस जरी माझ्या पुणे शहरात असेल, तर त्या घाऱ्या डोळ्याचा माणूस रंगाने काळाही असू शकतो किंवा विचाराने तो आणखी त्याहीपेक्षा जास्त काळा असू शकतो. ते इथं तिथे काळा गोरा आहे. माझ्या देशात तर चामडीनं किंवा रंगानं माणूस ओळखता येत नाही. कधी-कधी असं होतं, की आधी आम्ही दोघे दोस्त असतो. काही वेळानं कळलं, की हा माझा नाही, आपल्यापैकी नाही, एपी नाही, की खाल्लेलं अन्न ओकाऱ्या ओकाऱ्या करण्यापर्यंत प्रकार होतात. म्हणजे
ही जी सांस्कृतिक जी एक तळी आहे ती न दिसणारी, काळा माणूस आहे पण तो कुठल्या विचाराचा आहे माहीत नाही. तिथं काळा माणूस आहे तो काळाच आहे, तो कुठल्या विचाराचा हे स्पष्ट आहे. त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या नाकावरून, त्याच्या तोंडावरून, त्याच्या ह्याच्यावरून तो स्पष्ट आहे. तिथं सांगायची गरज नाही हा काळा आहे म्हणून. हे जे माझ्या देशामध्ये अदृश्य, दृश्यमान नाही असं जे आहे ते मला ते सांस्कृतिक उत्थापन करायचं आहे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी अगदी सुरुवातीच्या काळापासूनच ते हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व वगैरेचा कुठेही उल्लेख केला नाही, कुठेही त्यांनी म्हटलं नाही. अगदी 1950च्या 26 जानेवारीपर्यंत त्याचा त्यांनी कुठंच उल्लेख केला नाही. पण प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते सांस्कृतिक उत्थापन करत असताना त्यांनी ही जी सांस्कृतिक जो कणा आहे, कणा आहे तो ताठर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, की नंतरच्या हे आम्हाला नंतरच्या फार उशिरा कळलेलं आहे पाहिलं, की बाबासाहेब हे सांस्कृतिकदृष्ट्या किती महत्त्व देत होते. मी नंतरच्या काळामध्ये मी काय ढालेक आहे किंवा ढसाळकर आहे, आम्ही हे सगळे हे याचे लढे केल्यानंतर जेव्हा सांस्कृतिक उत्थापनाच्या लढ्याकडे आम्ही लक्ष दिलं, तेव्हा या देशाचा एक पंतप्रधान व्ही.पी. सिंग, विश्वनाथ प्रताप सिंग या माणसाची ना आमची जवळीक झाली. आणि त्याच्या जवळीकतेनंतर मग आम्हाला बाबासाहेबांची ती सांस्कृतिक कण्याची जाणीव झाली. म्हणजे व्ही.पी. सिंग नावाच्या एका पंतप्रधानाचा, देशाचा पंतप्रधान, आणि त्याचा जो सांस्कृतिक बाणा होता, मी त्याला बाणा इथं म्हणेन, सांस्कृतिक बाणा जेव्हा आमच्या लक्षात आला किंवा त्यांनी आम्हाला आणून दिला, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आमचा मोर्चा हा बाबासाहेबांच्या सांस्कृतिक उत्थापनाकडे गेला. कसा तो बघा. बाबासाहेब हे मोठे चित्रकार होते. ते अगदी जगप्रसिद्ध चित्रकार जरी नसले, ते चित्र होते. आणि ते चित्र कोणाचे काढायचे? ते लांडग्याचं चित्र काढत नव्हते, ते हिस्र बसूचे चित्र काढत नव्हते, ते चिमण्यांचे चित्र काढायचे, कोकिळेचे चित्र काढायचे, हत्तीचे चित्र काढायचे. आता हत्ती आणि त्याच्यामध्ये आणि चिमणीमध्ये कितीतरी फरक आहे. हत्ती प्रचंड आहे आणि चिमणी एवढी एवढी आहे. पण चिमणी आणि हत्ती यांच्यात त्यांना म्हणजे साधर्म्य दिसत होतं बाबासाहेबांना. छोटीशी चिमणी किंवा छोटीशी एखादी कोकिळा आणि हत्ती, प्रचंड काय हत्ती, यात त्यांना ते साम्य दिसत होतं. आणि जेव्हा आता ताई पण समोर सांगायला तो हरकत नाही, व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना जेव्हा जेव्हा ते मुंबईत यायचे, तिथं माझा एक सहकारी इथं आहे, थोडीशी त्यालाही माहीत असावी, आहे असावी असं बघतो. जेव्हा जेव्हा व्ही.पी. सिंग देशाचा पंतप्रधान, आपल्याला मी मुद्दाम सांगितलं, म्हणजे पंतप्रधानाची वस्त्र, ती झूल, ते बाकीची सरकारी यंत्रणा, पोलिसांची यंत्रणा वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ही सरकारी झूल त्यांच्या अंगावर असताना देखील ते 2 तास आमच्यासाठी वेगळे काढायचे. दुपारची ज्याला विश्रांती नावाचा प्रकार असतो ना, एखादा मंत्री म्हणतो, त्याचा मंत्र्यांचा कार्यक्रम त्या काळात यायचा. आता येतो का मला माहीत नाही. त्या काळात मंत्र्यांचा कार्यक्रम यायचा. सकाळी मंत्री इतक्या वाजता येतील, ते अमुक करतील, दुपारी त्यांची ही विश्रांतीची वेळ आहे, असं असायचं. म्हणजे मला माहिती आहे, कारण मी त्या काळातला आहे. ते विश्रांतीची त्यांची जी वेळ असायची सरकारी त्याच्याप्रमाणे, त्या विश्रांतीच्या वेळेमध्ये ढाले आणि पवार या दोघांना 2 तास दिले जायचे. आणि ते कुठं? लॉनवर, कुठल्याही हॉलमध्ये नाही, कुठल्याही हायफायमध्ये नाही. अगदी एखादा म्हणजे आता निवास जे आहे, राज्यपालाचं निवास आहे, तिथे म्हणजे लॉन आहे. त्या लॉनवर कोणी त्यांचं सांगायचं, माझी विश्रांती कुठं घ्यायची हे मी ठरवणार. तेव्हा त्या विश्रांतीच्या वेळेला मला पोलीस फोर्स नको, मला संरक्षण नको, मला काही नको. आणि त्या 2 तासामध्ये मी, व्ही.पी. सिंग आणि राजा ढाले, आमच्या त्यावेळेला ताईंना माहिती आहे, नामदेव आमच्यापासून दुरावला होता. कारण मी आता सांगणार नाही का हे ठिकाण नव्हे ते. पण तिघापैकी 2 आम्ही आणि व्ही.पी. सिंग. आणि व्ही.पी. सिंग त्यावेळेला जी चित्रे काढायची ना,
ते चित्र फटाफट चित्र काढायचे, फटाफट कविता लिहायचे. आपल्याला हे माहीत नाही देशाचा एक पंतप्रधान ह्या देशामध्ये हा एक मोठा कवी होता. त्यांच्या हँडरायटिंगमधली सगळ्या कविता माझ्याकडे आहेत. व्ही.पी. सिंगने चितळेच्या लिहिलेल्या कविता माझ्याकडे आहेत. त्यांनी चित्र लिहिलेत आणि मी मग विचारलं, की या माणसाचं बाबासाहेबांच्या विचाराशी एवढं का साधर्म्य होतं? कसं काय साधर्म्य झालं? आणि मग त्यांनी आम्हाला कित्येक गोष्टी सांगितल्या आणि त्यावेळेला मला लक्षात आलं, की व्ही.पी. सिंग आणि बाबासाहेब हे ह्याच्यातलं सांस्कृतिक उत्थापनावाले होते आणि म्हणूनच आपण पाहतोय व्ही.पी. सिंगनी पंतप्रधानकी लावली, ज्याला पणाला म्हणतो आपण. ती पंतप्रधानकी पणाला लावली, पण विचाराला त्यांनी मरोबूत दिलं. तो विचार त्यांनी कायमचा ठेवला आणि त्यांची जी चित्र जे काढायची, त्या चित्र माझ्याकडे आजी आहेत माझ्याकडे त्यांची व्ही.पी. सिंगने काढलेली. तर हे जे हे आहे, त्याच्यामध्ये त्यांनी तेव्हा सांगितलं आम्हाला, याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे लहान मुलांच्या मेंदूवर किंवा लहान मुलांच्या ह्याच्यावर जे काही बिंबवलं जाईल, ते महत्त्वाचं आहे. ते बिंबवण्याचं काम तुम्ही करावं, असं त्यांनी सांगितलं. पण तरीसुद्धा ते आम्ही तितकंसं लक्ष दिलं आहे आणि आपल्याला मी मुद्दाम सांगतो, की माझ्या बाबतीतच सांगतो. हे सांगायला मी कुठं सांगत नसतो. पण हे सांगतो मी. मी तसा त्या बोलल्या कोकणातल्या आहेत. मी एक बाबासाहेब आंबेडकर किंवा बॅरिस्टर बी. आर. आंबेडकर कसं किंवा देशाचे संविधानकारक वगैरे काही मी 1955 पर्यंत काहीही ऐकलेलं नव्हतं. 1955 पर्यंत मी काहीही ऐकलं नव्हतं. असं खेडं माझं होतं, की ज्या खेड्यामध्ये एस-टीची चाक कधीच लागलं नव्हतं. एस-टीचं चाकही लागत नव्हतं. म्हणजे असा एका रिमोट एरियातला राहणारा मी माणूस होतो. आईला काय वाटलं आणि तिने मला मुंबईला का पाठवलं? माझ्या सगळ्यात छोट्या मुलाला शिकवलं पाहिजे असं तिला का वाटलं? हां, पण तिने मी 1956ला ज्यावेळेला म्हणजे 55ला मुंबईला आलो. 5वीला असताना मी 4थी पर्यंतची शाळा तिकडे लोकल बोर्डाच्या शाळा होत्या. तुमच्यापैकी लोकल बोर्डामध्ये शिकलेले कोण नाही. मी लोकल बोर्डात शिकलेलो आहे. आता तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये शिकलेले आहात. आता जिल्हा परिषद आहे ना. आमच्या वेळेला जिल्हा परिषद नव्हती. आमच्या वेळेला लोकल बोर्ड होते. तर लोकल बोर्डात शिकलेलो मी. जेव्हा मी त्या लोकल बोर्डाच्या शाळा कशा असायच्या 4थी पर्यंतच. किती 5-5, 3-3 किलोमीटरच्या अंतराच्या नंतर एखादी शाळा आणि मग ते चालत जाणं आणि मग ते सगळं सोडतो. तर आम्ही ते सगळं सहन केलेलं आहे. मी तर 5वीला आलो आणि 6 डिसेंबर 1956 या दिवशी आमच्या शाळेमध्ये बोर्ड लागला, की आणि शाळेला अर्धा दिवस सुट्टी दिली गेली. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाची वार्ताच आली. ती 10:30-11च्या दरम्यान आली मुंबईमध्ये. मोबाईल नव्हते, काय नव्हते. ट्रंक कॉल कधी येणार किंवा बाहेर त्यावेळेला होतं. आणि मग आमची शाळा सुटली. मलाही बरं वाटलं, आनंद झाला, की आता आपण आज जरा लवकर घरी जातोय. अर्ध्या दिवसाची शाळा सुटते. मी घरी गेल्यानंतर महानगरपालिकेचा म्हणजे आमच्या मुंबईचे बरेचसे लोकं महानगरपालिकेत झाडू काम करणारे, ते काय त्यावेळेला आय-ए-एस आणि आय-पी-एस असल्या पदवीला नव्हते. जो तो यायचा तो आमच्या वेळेला आमच्याकडे मुंबईमध्ये नवाकाळ नावाचा पेपर आजही आहे तो. आचार्य ट्रेनचा मराठा नावाचा पेपर होता. आता तो नाही आहे. काला जिल्ह्यात. नवशक्ती नावाचा पेपर एक होता. आजही आहे. पण त्याला काय कोण हातात कुठं दिसत नाही मला कुणाच्या जास्त. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स हे तर जातीयवादी ह्याच्यातलं म्हटलं तर महाराष्ट्र टाइम्समध्ये ब्राह्मणांचा पेपर, लोकसत्ता हा क्षत्रियांचा पेपर वगैरे वगैरे अशी ती जातीयवाद होती. तर आमच्याकडला पेपर कुठला असणार? नवाकाळ हा पेपर होता. कारण तो खालच्या जातीचा. तो बरा पडायचा, कमी बातम्या कमी. मी निर्विकार चेहऱ्याने वाचत होतो बाबासाहेबांच्या मृत्यूची बातमी, महापरिनिर्वाणाची बातमी, मृत्यू आणि माझ्यासमोरचा तो ऐकणारा माणूस हळू-हळू रडायला लागायचा आणि मी वाचायच्या अगोदर तो हुंदके-हुंदके द्यायचा अक्षरशः तेवढं मोठ्या हुंदके द्यायचा. मला हे कळत नव्हतं, की मी ते निर्विकार चेहऱ्याने वाचतोय. मला त्यातलं काही माहीत नाही आणि समोरचा माणूस आणि अशा प्रकारे हुंदक्या-हुंदक्याने रडतोय.
तो गेला, दुसरा आला, त्याने काय आणलं ते वाचलं. असं करता करता मला 6 डिसेंबर 1956 या दिवशी एक डॉक्टर बी आर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर आंबेडकर नाव हे माझ्या काळजावर जे त्या दिवशी अधोरेखित झालं की त्या दिवशी जे ते रोखलं मी आयुष्यभर मी सांगतो ते एखाद्या काळ्या दगडावर किंवा जुन्या काळामध्ये दगडाच्या पाट्या असायच्या. जुन्या काळामध्ये दगडाच्या पाट्या असायच्या. त्या दगडाच्या पाटीवर किंवा काळ्या दगडावर एखादं कोरलं जावं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या काळजावर कोरलं गेलं आणि त्या दिवसापासून 4 डिसेंबर 1956 पासून आजपर्यंत आजच्या तारखेपर्यंत मी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याचबद्दल बोलत राहिलो, यांचाच वाचत राहिलो, यांचाच विचार जपत राहिलो. मधल्या काळात मला कितीतरी आमिष आले, किती काय केलं आपल्यासमोर माझं आयुष्य पूर्ण आयुष्य आपल्याला माहिती आहे. मी कुठं कधी गेलो नाही, कधी दुसरा कुठला वाद स्वीकारला नाही. एकच वाद स्वीकारला तो म्हणजे आंबेडकर. कारण त्या दिवशी मला बाबासाहेब कळला होता अशातला भाग नाही. बाबासाहेब संविधानाचे लेखक आहेत किंवा काही मला माहीत नाही. पण त्या अश्रूच्या पार्श्वभूमीवर जे मी माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासमोर आहे. ताई हे सगळ्यांना माहिती आहे. मी म्हणजे पूर्ण चळवळ म्हणजे जयभर आणि त्याने चळवळ केली ती फक्त आंबेडकरी चळवळ केली, बाकीची चळवळ केली. आणि हे जे कॉमिक्सचा जो भाग आहे तो कॉमिक्सच्या अशाच प्रकारचं महत्त्वाचं आहे की ही जी लहान मुलं आहेत मी 5वीला असताना माझ्या हृदयावर कोंबलं गेलं. तर ही जी लहान मुलं आहेत ह्या लहान मुलांच्या ज्या काळजावर कोरायचं काम जे आम्हाला करायचं होतं आम्ही ते केलं नाही, आपण केलं. मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे. इतकं महत्त्वाचं काम आहे त्याला तुम्हाला काही मात करणार नाही. परंतु माझा अनुभव आहे की एकदा काही त्याच्यावर ते कोरलं गेलं तर ते कुठल्याही रबरने रब आउट करू शकत नाही. तुम्ही ते काही होऊ शकत नाही. आणि तेच महत्त्वाचं आहे ते आपण नाही हो केलं. आणि राहुल बुद्धाच्या मुलाचं नाव राहुल होतं. मी तुला सांगितलं पाहिजे अशातला भाग नाही. त्या राहुलचं कर्तृत्व हे देखील माहिती आहे. मी खूप लिहिलं आहे. मी अनेक राहुलच्याबद्दल पुस्तकांचे भाषांतर मी केलेत. दिल्लीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिकडच्या ह्याच्यामध्ये कितीतरी जवी पवारने ट्रान्सलेट केलेली पुस्तकं राहुलबद्दलची मिळतील तुम्हाला. राहुलबद्दल मी खूप लिहिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी राहुलबद्दल नाही लिहिलं. मी सांगतो, अभिमान सांगतो, राहुलबद्दल कोणी नाही लिहिलं. राहुलच्या आईबद्दल पण कोणी नाही लिहिलं. पण राहुलचा बाप भिक्षापात्र घेऊन येतोय आणि ती उंचवण्याचा प्रयत्न करते. हे चित्र तुम्ही जर ह्याच्या औरंगाबादच्या ह्याच्याबद्दल पाहिलं तर ते तुम्हाला चित्र असेल. त्याची उंची कशी वाढवली दिसते. राहुलची उंची वाढवली दिसते. बच्चा दाखवला तिथं त्या औरंगाबादच्या लेण्यामध्ये. पण ह्या राहुलबद्दल आपण जास्त विचार नाही. मी त्या राहुल प्रधानाच्या माणसाने या राहुलचं नाव सांगितलं. मी कॉमिकचा हा विषय असल्यामुळे मी तात्काळ मान्यता दिली. मी किती वाजता येईन काय नसेल मी त्याला यालाही विचारलं नाही, त्यालाही विचारलं नाही. आणि मी या कार्यक्रमाला आलो. हे कॉमिक्स मी खूप कॉमिक्स वाचले लहानपणी. खूप वाचले. तुम्ही सगळ्यांनी कॉमिक्स वाचले आहेत. आपल्या त्या कॉमिक्सचा आपल्या ह्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. निदान माझ्या तरी झाला नाही. त्या कॉमिकचा माझ्यावर परिणाम झाला नाही. पण हे जे कॉमिकचं तुम्ही आता देखील मी आज सकाळीच पाहिलं ते. मला आज तुम्ही आणून दिलं, आज पाहिलं मी. त्यातलं सगळं ते बारकाईने मी पाहिलं आहे. राहुल, तू फार मोठं काम केलं. तुला अरे म्हणतोय मी. तू फार मोठं काम केलं. आज कोणाला ते कळणार नाही. पण एक युग निर्माणाचं सारखं ते काम आहे. आणि ताईने सांगितल्याप्रमाणे मी तर तुझ्याबद्दल अनेक ठिकाणी कारण अनेक लोक मला अनेक ठिकाणी बोलवतात आणि मी अनेकांचं जे सांगितलं पाहिजे, ज्यांचं पाठ थोपडली पाहिजे त्यांची मी पाठ थोपडतो. त्याच्यामध्ये कंजूसगिरी करणारे अनेक लोक आहेत. मी कंजूस नाही त्या बाबतीमध्ये. मी मी तुझं अभिनंदन करतो. तर आणि इतकंच नव्हे तर ह्या तुझ्या पुस्तकाचं सगळ्या भाषेमध्ये
काही झालं काही ते अलीकडच्या काळामध्ये अनेक भाषेचं अनेक लोकांशी माझे संपर्क आहेत. माझी पुस्तकं त्या अनेक भाषेमध्ये आहेत. त्या सगळ्या भाषेतले लोकं माझ्या आता परिचयाचे. हे तुझं पुस्तक हे एका भाषेपुरतं मर्यादित राहणार नाही, याचीही मी काळजी घेईन. हे एवढ्या लोकांच्या समोर तुला सांगतोय. याची मी काळजी घेईन. काळजी घेईन म्हणजे मी सांगेन त्यांना, करणं न करणं पैसा कारण याच्यामध्ये फार हे खर्चिक आहे. मी त्या गुजरातच्या लोकांचं मी काम पाहिलं आहे. फार खर्चिक काम. त्यांना यश नाही मिळालं. तो ऐकलंच नाही मगाशी. पण तसं काम तुझ्या आधी गुजरातच्या लोकांनी केलं आहे. पाहिजे असेल तर ते मी पुस्तक तुझ्याकडे पाठवून देऊ शकेन. माझ्याकडे आहेत ती पुस्तक गुजरातच्या लोकांनी केलेलं. तसं तसं महाराष्ट्रात तू काम केलंस. अत्यंत महत्त्वाचं काम केलं आणि हा जो सांस्कृतिक जो कडा आहे, जो कडा याने सांगितला, त्या कलाला तू ताठर करण्याचा प्रयत्न केलास. मी पुन्हा एकदा तुला मी जयभीम करतो आणि एकच सांगतो, आपण सगळ्यांनी सुद्धा आता जिंदाबाद मुर्दाबादचा जयघोष आम्ही केलेत ना, किती केलेत. माझ्या कवितेचं नावच आहे जिंदाबाद मुर्दाबादचा जयघोष करत हा आता आगीचा लोळ पुढे येतोय. आता आगीच्या लोळापेक्षा ती आग आताही थंड झाली. बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला त्यात मनुस्मृती पण जाळली. पण जळली नाही ही गोष्ट वेगळी, पण जाळली. आता त्या आगीच्या ऐवजी आता वेगळ्या प्रकारचं सांस्कृतिक उत्थापनाचं जे बाबासाहेबांनी शांतपणे केले. बाबासाहेब व्हायोलिन वाजवत होते. तुला तुला मी मुद्दाम सांगतो. बाबासाहेब सांस्कृतिक उत्थापनासाठी खूप गोष्टी केल्यात. आम्ही त्याला बाबासाहेबांनी फक्त अमुक केलं, तमुक केलं इथपर्यंत केलं. त्यांच्या सांस्कृतिक ह्याची आपण पाठराखण केली नाही किंवा आपण त्यांचा धडा आपण गिरवला नाही. तू तो धडा गिरवण्याचा प्रयत्न केलास. आमच्या आधी तू हे काम केलंस. मी आता 82-83 वर्षाचा आहे आणि तू कमी वयामध्ये जे आम्ही करायला पाहिजे तू केलंस. या निमित्तानं आपण मला इथे तुमच्यासमोर बोलायला असं आलं. मला मांडता आलं आणि पुन्हा एकदा सांगतो, की बाबासाहेबांच्या ह्या सांस्कृतिक जाणीवेची किंवा सांस्कृतिक जपवून आपण सगळ्या कारणाने मदत करूया. त्याच्याबद्दल मी तर अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे. पण या नवीन दोस्ताच्या माझा कालपासूनच झालेला दोस्त आहे. याची आधी माझी कधीच ओळख नव्हती. म्हणजे त्याचं नावही एक मला माहीत नव्हतं. आय एम सॉरी. नाव माहीत नसणं गुन्हा नाही, पण कधी-कधी असं होतं. पण कालपासून तुझी माझी भेट झालेली आहे. तुझ्यासाठी खूप प्रयत्न करेन एवढं सांगून इथे थांबतो. जय भीम.